सगळ्या बातम्यांचा आढावा सविस्तर या बातमीपत्रातून आपल्याला घ्यायचा आहे। मात्र बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वनविभागानं बुलडोझर फिरवल्याची। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवर अखेर बुलडोझर फिरवण्यात आलाय। वनविभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं, त्यामुळे आता वनविभागानं ही कारवाई केली आहे। याआधी वनविभागानं नोटीस पाठवली होती, मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यानं ही कारवाई करण्यात आली। खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वनविभागानं धाड टाकली। त्यावेळी धारधार शस्त्र, जाळी, वाघूरसह अनेक गोष्टी वनविभागाला आढळल्या। प्राण्यांचं मांस देखील आढळलं। खोक्यानं शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे, मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केला। तसंच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केलाय। सतीश उर्फ खोक्या भोसलेवरच्या घरावरती आज वन विभाग आणि पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। या घरावरती ही नोटीस चिटकवण्यात आलेली आहे। हेच ते घर आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीची ही नोटीस आहे। हीच ती नोटीस आहे। सतीश निराळ्या भोसले, दिलीप सतीश भोसले, अर्चना गुड्ड्या भोसले ही संपूर्ण जे राहणार मंडळी आहेत ते शिरूर तालुका तहसील कार्यालयासमोरचे आहे। नोटीस जे आहे ते वन परिक्षेत्राधिकारी पाटोदा प्रादेशिक यांच्या कार्यालयाकडनं ही नोटीस 11/3/2025 रोजीची ही नोटीस आहे। हे संपूर्ण चित्र जे आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती ही नोटीस चिटकवण्यात आली होती। ही संपूर्ण कारवाई जी आहे ते आपण करताना पाहायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण ही जी नोटीस देण्यात आली, नोटीस नंतर ही कारवाई जी आहे ते आज वन विभागाकडनं करण्यात आली। विशेष म्हणजे या ठिकाणी पाहायला लागेल आपल्याला, अगोदर सतीश भोसलेला रितसर 11/3/2025 रोजी नोटीस देण्यात आली आणि नोटीस नंतर त्यांनी घर न काढल्यामुळे स्वतः वन विभागाने आज मोठी कारवाई आज या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। सामटेश्वर योगेश काशीद, बीड। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावातील घरावर बुलडोझर। वनविभागाच्या जागेवर बांधण्यात आलं होतं हे अनधिकृत घर। कारवाई संदर्भात वनविभागानं नोटीसही पाठवली होती। नोटीसला 48 तासात कोणतंही उत्तर आलं नाही आणि त्यामुळेच कारवाई करण्यात आली। खोक्याच्या घरात वन्यजीव प्राण्यांचा मांस अवशेष आढळले। दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती आज वन विभागाने कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या जागेवरती त्याचं घर होतं ती जागा वन विभागाची होती आणि सतीश भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यापैकी 2 गुन्हे हे वन विभागाचे आहेत। आजची जी कारवाई जी होती ती अतिक्रमणाच्या बाबतीतली होती, जे वन विभागाच्या जागेवर जे अतिक्रमण केलेले आहे। भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत ज्या कायद्यानुसारची आम्ही ती कारवाई केलेली आहे। तसेच त्यांच्यावर आम्ही वन विभागानं 2 गुन्हे दाखल केले आहेत। वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंतर्गत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच अतिक्रमणाच्या बाबतीतला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास आमची जवळपास 30 ते 40 जणांचा स्टाफ होता। तसंच आमच्यासोबत माननीय तहसीलदार होते, तहसीलदार शिरूर, माननीय API जे होते पोलीस स्टेशनचे ते होते आणि आमचा वन विभागाचा स्टाफ, तसंच पोलीसचा स्टाफ वगैरे आणि माननीय विभागीय वनाधिकारी जे अमोल गरकळ साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कारवाई झालेली आहे। सामटेश्वर योगेश काशीद, बीड। भाजपा आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसले अखेर जेरबंद झाला। मात्र खोक्या बीड ते प्रयागराज कसा पोहोचला, खोक्यानं पोलिसांना गुंगाराच कसा दिला, याबरोबर 6 दिवस खोक्यानं कुठे आणि कसा प्रवास केला, बघूया। खोक्या प्रयागराजला पोहोचला कसा, पोलिसांना गुंगारा, खोक्याला आश्रय कुणाचा, खोक्या बोक्या सगळ्यांना ठोकणार, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो। भाजप आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय असलेल्या खोक्या भोसलेला प्रयागराजमधून जेरबंद करण्यात आलाय। त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। मात्र बीड जिल्ह्यातील शिरूर ते प्रयागराज हा प्रवास खोक्यानं कसा केला आणि 6 दिवस खोक्या पोलिसांना कसा गुंगारा देत होता त्याची माहिती समोर आली आहे। दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर खोक्यानं शिरूरमधून पुण्याच्या दिशेनं पळ काढला। पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी 2 दिवस त्यानं मुक्काम केला। पुण्यातून शिरूर कासारच्या बॉर्डरवर माध्यमांना प्रतिक्रिया। तिसऱ्या दिवशी अहिल्यानगरमध्ये मुक्काम। अहिल्यानगरहून संभाजीनगरमध्ये दाखल। संभाजीनगरमध्ये मुक्काम करून ट्रॅव्हल्सनं प्रयागराजला रवाना।
विमानानं पलायन करण्याच्या तयारीतील खोक्याला प्रयागराजमध्ये बेड्या. अमानुष मारहाण, पैशांची उधळपट्टी, हेलिकॉप्टरमधून केलेला माज आणि वन्यजीवांची कत्तल यामुळे खोक्या अडचणीत आला. याच कारनाम्यामुळे खोक्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता खोक्या आणि त्याच्या बोक्याला कोणत्याही परिस्थितीत ठोकणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे. खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार. खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे. खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार. खोक्या 6 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान तो पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर ते प्रयागराज हा प्रवास कुणाच्या आशीर्वादानं करत होता? फरार असलेला खोक्या माध्यमांपर्यंत कसा पोहोचला? खोक्याला वाचवणारा आणि तो फरार असतानाही दिशा दाखवणारा आका कोण? याचा सखोल तपास होणार का? आणि खोक्याच्या आकालाही जेरबंद केलं जाणार का? याकडेच लक्ष लागलंय. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस प्रयागराजहून बीडच्या दिशेनं रवाना झालेत. प्रयागराज कोर्टानं खोक्याला ट्रान्झिट रिमांड दिलाय. उद्या त्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. खोक्याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली होती. त्याच्यावर मारहाणीसह 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. बातमी बीड पोलिसांसंदर्भातली. बीड पोलिसांवर थेट आडनाव काढून टाकण्याची वेळ आली आहे. काय असं झालंय? का आडनाव काढलंय? बघूया. बीडमध्ये पोलिसांवर थेट आडनाव काढून टाकण्याची वेळ आली. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी आता बीड जिल्ह्यातल्या पोलिसांना आडनाव न लावण्याच्या सूचना दिल्या. त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे हा जातीचा मुद्दा पुढे आला. पोलीस जात पाहून आरोपींना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या नेम प्लेटवर जातीचा उल्लेख न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पास्ट काय आहे आणि आमच्या कास्ट काय आहे त्याच्यावर आमच्या काम डिपेंड होत नाही. आम्ही सगळे लोकांना कायद्याप्रमाणे, निष्पक्षप्रमाणे आम्ही त्यांना सर्व्हिस देणार आहे. आणि सिमिलरली जे येणारे कंप्लेनंट आहे, येणारे जनता आहे, त्यांना आमच्या लोकांची चेस्ट बघून, त्यांच्या नेम प्लेट बघून ते कुठल्याही प्रकारचा बाईस नाही फॉर्म करणार की हे माणूस आमचा ऐकणार की नाही ऐकणार. या निर्णयामुळे एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे बीडमध्ये जातीयवाद एवढा वाढलाय की पोलिसांना थेट आपलं आडनावच काढून टाकावं लागतंय. पुढची बातमी नाशिकमधून. नाशिक पोलिसांकडून सलग दुसऱ्या दिवशी कृष्णा आंधळेचा शोध घेणं सुरूच आहे. पोलिसांची 3 पथकं कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत. मात्र कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा स्थानिक नागरिक गीतेश बनकर यांनी केला होता. या दाव्यानंतर काल दिवसभर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील पोलिसांनी तपासले. त्या ठिकाणचे सीसी फुटेजेस तपासलेत, परंतु असं कुठेही त्याने सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती फुटेजमध्ये आढळून आलेलं नाही. त्या ठिकाणापासून पलीकडे जाणाऱ्या, दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचेही फुटेजेस बघितले, परंतु तसं काही आढळून आलेलं नाही आहे. तरीही गंगापूर पोस्टने, त्याचबरोबर क्राईम युनिट 1, 2 यांच्या टीम्स शहरामध्ये इतर ठिकाणी, त्याचबरोबर ग्रामीण भागातही शोध घेणं चालू आहे. सीसी फुटेज तपासणं आणि विचारपूस करणं. आणि आता बातमी 20 वर्षांपूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याची. त्याचा मुहूर्तही ठरलाय. मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मुहूर्त नेमका कधी? ठाकरे बंधू मनोमिलनाची गुढी उभारणार आहेत का? बघूया. ठाकरे बंधू एकत्र गुढी उभारणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मनोमिलन होणार. ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची पत्रिका समोर. ही पत्रिका नीट निरखून पहा. कोट्यावधी मराठी माणसाला पडलेल्या एका मोस्ट वॉन्टेड प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ही पत्रिका पाहिल्यानंतर मिळणार आहे. ही पत्रिका आहे 20 वर्षांपूर्वी दुरावलेल्या ठाकरे बंधूंना एकत्र करणाऱ्या मोठ्या सोहळ्याची. होय, ही अनोखी पत्रिका आहे ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची. मराठी माणसाचं नवीन वर्ष यंदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं साजरं होण्याची शक्यता आहे. कारण गुढीपाडव्याला
मराठी सेनेनं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची तयारी केली आहे. माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांना एकाच मंचावर एकाच ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. ते 30 मार्चला मी बाळासाहेबांच्या स्मृतीच्या समोर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. ह्याची जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे. दोन ठाकऱ्यांमुळे मराठी माणसाची मतं विभागली जातात आहेत. ह्याचाच फायदा कुठेतरी आघाड्यांना होतो आहे. माझं एक म्हणणं आहे, दोघं एकत्र आले तर निश्चितच मराठी माणूस कुठेतरी सन्मानार्थ आपण जगताना मुंबईत तरी बघितलं जाईल. मराठी सेनेनं याआधी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र आतापर्यंत त्याला काही यश आलेलं नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे आणि भाजपच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. त्याला अनेक कारणंही निमित्त ठरली. निकालानंतर राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा कशाबरोबर सुरू झाल्या तेही पाहू. निकालानंतर 3 विविध खासगी कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकत्र. दोघांमध्ये चर्चा आणि हास्य विनोद. मनसे आयोजित पुस्तक कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊतांची उपस्थिती. ईव्हीएम संदर्भात मनसेची आणि शिवसेनेची भूमिका एकच, संजय राऊतांचं वक्तव्य. निवडणुकांनंतर जाहीर कार्यक्रमातून राज ठाकरेंकडून भाजपचा समाचार, मात्र उद्धव ठाकरेंचा उल्लेखही नाही. विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक होते. राज ठाकरेंच्या एकमेव आमदारासह मुलाचा देखील या निवडणुकीत सपाटून पराभव झाला, तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संख्याही रोडावली. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंची भाषा बदलली. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि नव्या राजकीय समीकरणांची नांदी होऊन आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती होणार का, हेच आता पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता बातमी आनंदाची आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. होळीच्या दिवशी पैसे जमा झाल्यानं लाडक्या बहिणी आनंदात आहेत. हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं. नंदुरबारमध्ये पोस्ट ऑफिस समोर रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे मिळत आहेत. तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना देखील बसल्याचं पाहायला मिळतंय. लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवला असल्याचं स्पष्ट झालंय. सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4,000 कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवलाय. त्यामुळे समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयावर समाज कल्याण आणि आदिवासी दोन्ही विभागांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना साहेबांना सुद्धा बोलणार आहे, अर्थमंत्री साहेबांना सुद्धा बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की करू नका. ही जर एकदा प्रथा पडली तर मग हा डिपार्टमेंट सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग हा इतर विभागासारखा होईल. हे काय सार्वजनिक बांधकाम खातं नाही आहे किंवा इतर खात्यासारखं खातं नाही आहे. याच्यामध्ये ग्राउंडच्या माणसाशी असलेला टच हा मग आपला संपेल. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार लग्न बंधनात अडकणार आहेत. जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचे फोटो सुप्रिया सुळे यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत. दोघांनी सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिलेत. भावी पत्नीसह जय पवार शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो सुप्रिया सुळेंकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यामुळे लवकरच जय पवार हे लग्नबंधनात अडकणार. पुढच्या बातमीकडे. विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणाऱ्या 12वीच्या पेपरची शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळे राख झाली आहे. हे प्रकरण नेमकं काय, शिक्षण मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं, बघूयात. 12वीचे पेपर जळून खाक. विद्यार्थ्यांचं भवितव्य राख. शिक्षिकेचा हलगर्जीपणा नडला. मानपाठ 1 करून विद्यार्थी 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असतात. मात्र इतकी मेहनत करून
विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची एका शिक्षिकेच्या हलगर्जीपणानं अक्षरशः राग झालीय. विरार पश्चिमेकडे राहणाऱ्या एका शिक्षिकेनं सर्व नियम धाब्यावर बसवत 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी चक्क घरी नेल्या आणि 10 मार्च रोजी या शिक्षिकेच्या घराला आग लागली आणि लागलेल्या आगीत या सर्व उत्तरपत्रिका जळून राख झालेल्या आहेत. 12वीच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका या आगीत जळाल्या आणि या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमात नसताना सुद्धा शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्याच कशा? शिक्षिकेला उत्तरपत्रिका घरी न्यायला कुणी परवानगी दिली? अशा पद्धतीने नियम धाब्यावर बसवून अजून किती शिक्षक उत्तरपत्रिका घरी नेतात? जळालेल्या उत्तरपत्रिका ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांचं नुकसान कसं भरून काढणार? पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन काय काळजी घेणार? दरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. ज्या प्राध्यापक महोदयांनी या उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल. ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. त्यातल्या त्यात सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत. त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही. संबंधित शिक्षिकेवर आणि शाळेवर जरी कारवाई झाली तरी शिक्षकांच्या या हलगर्जीपणामुळे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे ते भरून निघणार का? काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईमध्ये उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा रस्त्यावर पडलेला आढळला, तर लातूरमध्ये चालत्या बसमध्ये एक शिक्षक पेपर तपासताना दिसला. त्यामुळे राज्यभरातले अनेक शिक्षक नियमांना बगल देत उत्तरपत्रिका घरी नेत असल्याचं समोर आलंय आणि अशा शिक्षकांवर कडक कारवाई होणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरतं. हा एक प्रकरण जे आहे ते खरं तर गंभीर आहे, कारण 12वीच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आता या मुलांच्या एकूणच उत्तरपत्रिका जळाल्यामुळे त्यांचं भवितव्य कसं असेल आणि कशा पद्धतीनं आता त्यांना पुढचा मार्ग असेल असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरापासून विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, विरार. ऐन सणासुदीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. कैलास नागरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी त्यांनी 3 पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं कैलास नागरेंनी टोकाचं पाऊल उचललं. शेतकऱ्यांच्या अडचणी स्पष्ट करत सरकारच्या दुर्लक्षाचा उल्लेखही त्यांनी केलाय. कैलास नागरे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खरं तर अत्यंत लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येनं संतापाची लाट उसळली आहे. सत्तावीसशे शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात, हे राज्याला भूषणावं आहे का? आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार, त्याला गौरवत आहे आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो, म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला?